आखाती युद्ध सुरू झालं आणि त्यानंतर व्यावसायिक गॅस पुरवठ्याला मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आणि सरकारनं व्यावसायिक गॅस पुरवठा बंद ठेवण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्यामुळे खरं तर आज जिल्ह्यातले अनेक गॅस पंप जे ते बंद राहिले आणि त्यावर अवलंबून असलेल्या रिक्षा चालकांच्या मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या होत्या. मात्र गेल्या 2 ते 3 दिवसांपासून एखाद दुसरा हा गॅस पंप चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. मात्र त्या पंपावरती असणारे गॅसचे दर आहे ते डबलच्या पेक्षा जास्त झालेले आहेत आणि त्यामुळे खरं तर रिक्षा चालकांमध्ये मोठा संभ्रम झालेला आहे की खरंच व्यावसायिक गॅसवरती बंदी आहे का आणि बंदी जर असेल तर सर्व पंप बंद का ठेवण्यात आलेले नाहीत आणि जर बंदी उठवण्यात आलेली तर सगळे पंप सुरू का ठेवण्यात आलेले नाही आणि जर सगळं बरोबर असेल तर मग एवढे दर वाढल्याची अधिकृत घोषणा सरकारच्या वतीने का करण्यात आली नाही असे अनेक प्रश्न रिक्षा चालकांमध्ये स्वतः या सगळ्या संदर्भामध्ये जळगाव शहरातले रिक्षा चालक आपल्यासोबत आहेत. आता काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहे? गॅसवरती पंपावरती गॅस मिळतोय का? गॅस पंपावर गॅस मिळतोय पण तो भाव डबल टेबलनं झाला आहे आणि 4 ते 5 पंप जळगाव शहरात आहेत. त्यापैकी फक्त एकच पंप चालू आहे. एक किंवा कधी दुसरा. त्यातले त्यात भाव एकमेकांच्या याच्यामध्ये जर एकाचा भाव 120 असला 125 असला तर दुसऱ्याचा भाव 135 140 असा असतो. तर काही कालावधीनंतर म्हणजे एक दिवसाआड दुसरा पंप चालू होतो. कारण काय असं काही कळतं तुम्हाला याचं? नाही, आम्ही सर्वसाधारण चालक आहोत, आम्हाला याचं काही कारण कळत नाही. आम्हाला फक्त गॅस भेटतो का, एकतर भेटत नाही, भेटला इकडून तिकडून तर मग कुठंतरी आम्हाला गॅस घेण्यासाठी लाईन लावावं लागते. 1-1.5 तासाची लाईन लावल्यानंतर तो भाव आम्हाला जो घ्यायचा तो त्यांना विचारला आम्ही, का रे बाबा एवढे भाव कसे वाढले? ते आम्हाला काय माहिती. मग ते पावती द्या, तर पावती वगैरे काही देत नाही. इकडे बाहेर आल्यानंतर डिपार्टमेंटचे लोक पावतीसाठी आता काल परवा 1-2 रिक्षावाल्यांना चेक करायला सांगितलं त्यांना, तुम्ही गॅस कुठून टाकला, काय असं काय नेमकं काय आम्हाला काही कळत नाही. फक्त आमचा व्यवसाय करायचं, कुठंतरी उपजीविका भागवायची हा आमचा हेतू आहे. तुमची काय भूमिका आहे? रिक्षा युनियनचे तुम्ही अध्यक्ष आहात, या सगळ्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय? आजच्या मायबाप सरकारने आपण ज्या पद्धतीने म्हणजे भारतामध्ये आणि देशात जे युद्ध चालू झालं त्या युद्धाच्या नावाखाली जी काही गॅस पंप होते, जे व्यवसायाला गॅस, पेट्रोल, डिझेल ह्याने काही ज्या काही गाड्या आहेत त्या अशा पद्धतीचा जो काही शासनाने जो नियमावली जी लावलेली आहे त्या नियमाच्या माध्यमातून आम्ही लोक व्यवसाय करत आहे. परंतु व्यवसायामध्ये गॅस पंप हा 2-4 8 ते 10 दिवसामध्ये सकाळी जर भरला तर तो 85, लगेच दुसऱ्या दिवशी भरला तर 105 वरून डायरेक्ट 125पर्यंत. आणि काय तर की आमच्याकडे गॅस नाही आहे आणि वरून आम्हाला भाव त्या पद्धतीने मिळाला. अशा पद्धतीने शासनाने ठरवून जर दिलेला असता नेम की बा हे भाव की आम्ही एक ठराविक पेट्रोल पंपावरती गॅस पंप आहे, गॅस आहे आणि म्हणून आम्ही हे भाव वाढवून दिला, असं शासनाने जर भाव वाढवून दिला असता कदापि म्हणजे आमच्यावरती पोलीस प्रशासन किंवा RTO विभाग किंवा प्रवाशांमध्ये काही घुसबुस झाली नसती. परंतु आमची पिळवणूक अशी होते की आम्ही प्रवाशांना जर भाडं जास्त मागलं तर प्रवाशीसुद्धा आमच्यात हे करतात की आणि पोलीस प्रशासन म्हणतं की तुम्ही भाडे कोणत्या पद्धतीने वाढवलं. तरीसुद्धा आम्ही मागच्या याच्या 15 मी कलेक्टर साहेबांशी बोलून त्यांना पत्र दिलं की टप्पेवाईज जे भाडं होतं, जे 10 रुपये होते तिथे 15 रुपये केले, जिथे 20 होतं तिथे 25-30 केले, असे टप्पेवाईज भाडे आम्ही वाढवले. परंतु त्या टप्पेवाईज भाडे 85 रुपये गॅस होतात तेव्हा ते टप्पेवारीच भाडं वाढवलं. परंतु आम्हाला इकडनं गॅस पंपाकडनं आमची हानी होते आणि दुसरीकडे जर बघितलं तर इकडे 125 रुपये लिटरने आम्हाला तो गॅस घ्यावा लागतो आहे आणि पेट्रोलपेक्षा महाग आहे. आणि आत्ताच जर बघितलं तर आता आजच्या घडीला त्यांनी म्हणजे 130 रुपये करून टाकला. वारंवार जर पेट्रोलियमचे ह्या पद्धतीने गॅस जर वाढत असतील तर प्रवाशांमध्ये आणि आमच्यामध्ये खूप मोठा तड निर्माण झालेली आहे. तरी मायबाप शासनाने आधी हे कुठेतरी आमची दखल घ्यावा आणि पोलीस प्रशासनाने RTO ऑफिसराने आणि कलेक्टर साहेब हे म्हणजे पालक आहेत, या पालक या हेतून ह्या जळगाव जिल्ह्यातून आम्ही जी काही रिक्षा चालकाची जी मागणी आहे ही मागणीसुद्धा कलेक्टर साहेबांनी आमची पुरवठा करावा आणि मायबाप सरकारला त्या ठिकाणी आमची विनंती त्यांना विनंतीपत्र देऊन आमची मान्यता त्यांनी आम्हाला द्यावा अशी आमची सर्व वीर सावरकर रिक्षा युनियनतर्फे आम्ही सर्व रिक्षा चालक मालक बांधव आणि मी वीर सावरकर रिक्षा चालकाचा अध्यक्ष असून मी दिलीप सपकाळे, वीर सावरकर रिक्षा युनियनचा जिल्हाध्यक्ष दिलीप भाऊ सपकाळे आणि अशा पद्धतीची आमची जी मागणी आहे आम्हाला सरकारने
पाठीशी घालावा. आम्हाला जी काही आमच्या लोकांना आज जी काही आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं किंवा पोलीस प्रशासन किंवा आर टी ओ विभागाच्या माध्यमातून आमच्यावरती काही कारवाई केली जाते, तर त्या कारवाईच्या माध्यमातून सुद्धा की तुम्ही भाडे कसे आकारले ह्या पद्धतीची त्यांची जी होती आहे हल्ली. तुमचा असाही प्रश्न आहे की जसं भाडे का आकारले हा तुम्हाला प्रश्न आहे की बाबा प्रवाशांचा प्रवाशांकडनं. तर हे पेट्रोलचे दर का वाढले असा प्रश्न पडतो तुम्हाला कधी की का वाढवले जात आहेत रोज भाव? हां, तर हे भाव का वाढवले जातात याची कुठली आम्हाला शहानिशा नसताना यांच्याकडे मागील कोटा असेल किंवा समजा आता कुठल्या तरी पद्धतीने यांना पेट्रोल गॅस मिळत असेल आणि म्हणून ते भावदर जर ते वाढत असतील तर शासनाने अशी भावदराची आम्हाला त्याची हे द्यावा. आणि पुन्हा शासनाला आमची अशी विनंती आहे की जी काही पेट्रोलियम की काही जी वाढ होत असते त्या वाढमध्ये आमच्या रिक्षा चालकांच्या वतीने आणि अध्यक्ष या नात्याने आमच्या सर्व विनंतीतर्फे एक आमचा अध्यक्षमधून कोणीतरी प्रतिनिधी ह्या वाढमध्ये त्यांनी त्या ठिकाणी घ्यावा आणि ती समस्या कशी असेल वाढची किंवा प्रवाशीची वाहतूक भाडे वाढत असेल किंवा समजा पेट्रोलियम पदार्थाचे भाव वाढत असतील किंवा कुठलीही दळणघळणचे भाव वाढत असतील अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला सुद्धा विचारात घेऊन गॅस पंप चालक काळा बाजार करतायत असं वाटतंय तुम्हाला? हां, यामध्ये यांच्याकडे तर यांनी जो काही यांच्याकडे शिल्लक कोटा आहे त्या कोट्यातूनच समजा हे काळा बाजारच याला म्हणता जाईल किंवा आमच्याकडे जर आम्ही कुठल्याही पद्धतीचा फोटो गॅस न वापरता आम्ही पेट्रोल पंपाचा गॅस वापरून सुद्धा जर ती आमच्यावरती कारवाई किंवा त्याची शहानिशा होत असेल तर खऱ्या अर्थाने आमच्या रिक्षा चालक बांधावरती अन्याय होतो आहे. मला एक सांगा, युद्ध सुरू होण्याच्या अगोदर किती दर होते किती दर होते आणि आज काय दर आहे? तेव्हा 51 ते 55 रुपये दर होता आणि त्याच्यानंतर त्यांनी 60 रुपये दर केला, 60 रुपयानंतर 65 केला आणि एकदमच त्यांनी 85 केला आणि मग 105 रुपयापर्यंत तो गॅस केला आणि आजच्या घडीला 125 सकाळी भरला आणि आज परत दुपारून त्यांनी 130 रुपये केलेला आहे. म्हणून आमच्या हे सध्या पद्धती. मला एक सांगा, व्यावसायिक गॅसवरती सरकारनं बंदी आणली होती कारण घरगुती पुरवठ्याला कुठल्याही हानी पोहोचू नये हा त्या पाठीमागेल चांगला उद्देश होता. अनेक पंप त्या काळात बंद होते, मग आता ही बंदी उठवली असं वाटतंय तुम्हाला की पेट्रोल गॅस बंदी उठवल्यासारखं काहीच नाही सर. यांचं ना एक पंप चालू असतो एक पंप बंद असतो. आता समजा जर उदाहरणार्थ ती तुमचा पंप चालू आहे तर तुम्हाला जर त्यांनी 85 सांगितलं, तुमचा पंप बंद झाल्यानंतर यांचा पंप चालू झाला तर हे डायरेक्ट 105 ने पंप आहे असं का वरून एकच रेट का नाही जळगावमध्ये? गॅस पंपावर बंदी कायम आहे अजूनही तसंच आहे सर. एक पंप चालू असतो एक पंप बंद असतो. हो, तर ह्या स्थितीला आमची एकच विनंती अशी आहे की सदरूत एकच जर तुम्ही जर ठेवलं तर आम्ही साधारण समोरच्याला जर तुम्ही आम्हाला 51 ते 55 याच्यामध्ये आम्हाला गॅस मिळाला तर आम्ही 10 रुपये सीटप्रमाणे प्रवासी व्हायला सुरुवात करू. काय प्रतिक्रिया आहे या सगळ्या? ग्राहकांची अतिशय नाराज प्रतिक्रिया आहे. ग्राहक म्हणतात की आमची लूटमार करून राहिलेले आहेत. उद्या कालच्या दिवशी एक ग्राहक होता नाशिकचं आलेलं होतं, त्याला मी माझ्या मुलाला सोडायला म्हणून त्यांना पोहोचवायला गेलो तर त्यांनी मला का म्हणे आमच्या नाशिकमध्ये इतके दर नाही, जळगावमध्ये का दर आहे? मग जळगाव आणि नाशिक हे का अलग अलग म्हटलं गेलं का? हे का वेगळे वेगळे देश आहे का? मग तर हे होते रिक्षा चालक. अतिशय तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया आहेत कारण अनेक गॅस पंप बंद आहेत तर जे काही चालू आहेत त्यांच्यावरती 130 रुपये दराने गॅस मिळतो आहे आणि खरं तर हा काळा बाजार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली. सरकारने यामध्ये लक्ष घालावं आणि आमचा मार्ग काढावा अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.